शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे। भरपूर अशा शेतकरी बांधवांनी हा प्रश्न विचारला आहे की ज्या शेतकरी बांधवांकडे शेतकरी कार्ड नाही म्हणजेच फार्मर आयडी कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता मिळणार का? कारण राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून या संदर्भात पूर्वी माहिती देण्यात आली होती की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्यासाठी शेतकरी ओळखपत्र कंपल्सरी लागणार आहे। तर आता शेतकरी ओळखपत्र ज्या शेतकरी बांधवांकडे नाही अशा शेतकरी बांधवांना आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता मिळणार का, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती सरकारच्या सर्व योजनांबद्दल आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते। त्यामुळे आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच मित्रांनो, सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी नोटिफिकेशनद्वारे आमचे व्हिडिओ पाहायला मिळतील। त्यामुळे सबस्क्राइब करून शेजारील बेल नक्की प्रेस करा। शेतकरी बांधवांनो, सध्या कोणत्या लाभार्थ्यांसाठी हे शेतकरी ओळखपत्र कंपल्सरी ठेवण्यात आलेलं आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। शेतकरी बांधवांनो, शेतकरी ओळखपत्र सध्या तुमच्याकडे नसेल तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची रक्कम तुम्हाला मिळणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, दिनांक 1 जानेवारी 2025 नंतर ज्या शेतकरी बांधवांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे, म्हणजेच 2025 मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन नोंदणी केली आहे, अशा शेतकरी बांधवांना ॲग्रीस्टॅक वरती जो शेतकरी ओळखपत्र आहे यासाठी नोंदणी केलेली असेल तरच त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तसेच ज्या शेतकरी बांधवांना 15वा, 16वा, 17वा किंवा 18वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 100% दिला जाणार आहे, म्हणजे त्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता वितरित केला जाणार आहे। परंतु तुम्हाला या ठिकाणी कोणतीही सूट देण्यात आलेली नाही। जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता हवा असेल तर यासाठी तुमच्याकडे ॲग्रीस्टॅक मध्ये नवीन नोंदणी केलेला शेतकरी ओळखपत्र असेल किंवा फार्मर आयडी कार्ड असेल तरच तुम्हाला इथून पुढे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांसाठी ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत या योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ हे शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे। शेतकरी बांधवांनो, सर्व आता डिजिटल पद्धतीने होणार आहे, त्यामुळे तुमच्याजवळ शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे। आता तुमचा सातबारा असेल आणि जर तुम्ही आधार लिंक केलं नसेल किंवा तुमच्याजवळ शेतकरी ओळखपत्र नसेल तर येथून पुढे भविष्यात तुम्हाला कोणत्याही योजनांचा लाभ दिला जाणार नाही। शेतकरी बांधवांनो, आता सध्या तुमच्याजवळ खूप वेळ आहे। 19वा हप्ता तर असाच मिळून जाणार आहे, परंतु पुढील हप्ते चालू ठेवण्यासाठी तुमच्याजवळ शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे हे काम लवकरात लवकर करून घ्या। शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल। तसेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आत्तापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे आणि तुम्हाला कोणत्या हप्त्याची रक्कम आणखी मिळाली नाही हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।